आजच्या या शुभप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक आपले लोकप्रिय मुख्यमंत्री राज्याचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याच प्रकारे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, खासदार साहेब, आमदार साहेब, सर्व अधिकारी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व निमंत्रित, सर्व पत्रकार, उपस्थित सर्व वेगवेगळं गावातून आलेले सर्व माझे भगिनी बंधूंनो, मी अधिक काय वेळ घेणार नाही, कारण की आपल्याला प्रमुख अतिथींचा ऐकायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण जवळजवळ या राज्यामध्ये 4.5 कोटी महिला आहेत. त्यांना महायुतीच्या सरकारने निर्णय घेतला की आपल्याला सगळ्यांना आपल्याला पायावर उभा ठेवला पाहिजे, पायावर उभा झाला पाहिजे, आर्थिक दृष्टिकोनातून विकास झाला पाहिजे महिलांचा, आणि वेगवेगळ्या धोरणाबद्दल साहेब सांगतीलच. मी या निमित्ताने इतकंच मी सांगू इच्छितो की आपल्या या राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मायनिंग आहे. त्या मायनिंगमध्ये थोडा जे उद्योजक इथे येण्याकरता पाहत आहेत, थोडं त्याच्यामध्ये थोडं आपल्याला फ्लेक्झिबल जर असेल तर मला वाटते आणखीन अधिकचे मायनिंग करता लोक येऊ शकतात आणि जवळजवळ आपल्याला रोजगारसुद्धा या जिल्ह्यामध्ये मिळू शकेल. महत्त्वाचं म्हणजे आपण पाहतो की जेव्हा सूर्जागडचं काम सुरू झालं तेव्हापासून आपण पाहतो की या जिल्ह्यामध्ये कायापालट झालेला आहे. लोक समोर येत आहेत, लोक शासनाच्या पाठीशी उभा झालेले आहेत, आणि या दृष्टिकोनातून आपण त्यांना सर्व जनतेच्या पाठीशी आपण सगळं सरकार उभा आहे. आपल्याला काही घाबरायचं कारण नाही. आपण या जिल्ह्याचा विकास करण्याकरता कटिबद्ध आहोत, आणि जे काय आपल्याला या जिल्ह्यामध्ये रोजगार उपलब्ध होऊ शकेल ते रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार आपल्या पाठीशी उभा आहे. सरकार हा तुमचं सरकार आहे, महिलांचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे, मागासवर्गीयांचं सरकार आहे, आदिवासींचं सरकार आहे. म्हणून आपण सगळ्या जनतेला मी आवाहन करतो की आपण सगळ्यांनी महायुतीच्या सरकारच्या पाठीमागे उभा राहून आपला या क्षेत्राचा कायापालट करण्याकरता आपण सरकारच्या पाठीशी उभा राहावा. इतकंच बोलतो आणि आपला रजा घेतो. जय सेवा, जय भीम, जय विदर्भ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.